नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या प्रकरणात राज्यातील मोठ्या राजकीय नेत्यांची नावे समोर आल्याची चर्चा रंगली आहे. अशोक खरात नेमका कोणकोणत्या नेत्यांच्या संपर्कात होता, कोणत्या राजकीय नेत्यांची नावे या प्रकरणात पुढे आलेली आहेत, याची एक मोठी यादीच समोर असल्याचं सांगितलं जात आहे. यासोबतच या प्रकरणामुळे काही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो का, याबाबतही तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर नेमकं कोण आहे, याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटातील काही नेत्यांची नावे या यादीतील असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत मोठा खुलासा केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. खरात प्रकरणात आता नवा आणि गंभीर ट्विस्ट समोर येत आहे. अशोक खरात यांचे CDR म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड नेमके अंजली दमानिया यांना कोण पाठवत आहे, याबाबत सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर नेमके कोणकोणते नेते आहेत, याची सुद्धा चर्चा रंगली आहे. राज्याच्या राजकारणातून समोर आलेली ही मोठी घडामोड आता भोंदूबाबा आणि राजकीय नेत्यांमधील कनेक्शन उघड करत असल्याचं बोललं जात आहे. नेमके कोणते नेते या प्रकरणात जोडले गेले आहेत हे पाहणं आता महत्त्वाचंच ठरलेलं आहे. भोंदूबाबा अशोक खरात यांच्या कथित राजकीय कनेक्शनमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी या प्रकरणात कोणताही मोठा राजकीय बळी गेलेला नाही. मात्र तपासादरम्यान खरातचं सिंडिकेट मोठं असल्याचं संकेत समोर येत आहे. त्यामुळे पुढील काळात या प्रकरणातून आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक बड्या नेत्यांची नावे आता समोर येत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशोक खरात सोबतचे कथित व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रत्येक जण मात्र या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा करताना दिसत आहे. पण खरातचे सर्वाधिक कॉल नेमके कोणाला गेले होते, त्याच्यासोबत कोणाकोणाची व्हिडिओ असल्याची चर्चा आहे, हे प्रश्न आता अधिकच गंभीर बनले आहेत. इतकंच नाही तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी खरातच्या घराबाहेर कोणाकोणाच्या गाड्यांच्या रांगा लागत होत्या, याबाबत सुद्धा मोठी माहिती समोर येत असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण आता अतिशय संवेदनशील टप्प्यावर पोहोचलं असून अनेक गोष्टी सध्या फक्त सांकेतिक संकेतांमधूनच समोर येत आहेत. पुढील काळात या प्रकरणातून आणखीन मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात मोठी चर्चा म्हणजे संभाव्य राजीनाम्यांची आहे. मित्रांनो, अशोक खरात सोबत संपर्कात असलेले नेमके कोणकोणते बडे नेते आहेत, याबाबत मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. याच दरम्यान एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. ज्या काळात खरात याच्यावर कोणतेही गुन्हेगारी आरोप नव्हते, त्यावेळी अनेक जण त्याच्याशी फोनवर संवाद साधत होते. त्या काळात अशा संपर्काला संशयाने पाहिले जात नव्हते. मात्र आता त्याच जुन्या कॉल रेकॉर्ड्स आणि संभाषणांचा आधार घेत काही मंत्र्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हे सर्व राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोपही काहींकडून केला जात आहे. एकूणच या प्रकरणामुळे राजकारणात आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं असून सत्य काय आहे हे पुढील तपासातूनच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात आता दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते असून त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर थेट भूमिका मांडली आहे. केसरकर म्हणाले की ज्या काळात अशोक खरात ज्याच्यावर कोणतेही गुन्हेगारी आरोप नव्हते, त्यावेळी अनेक जण त्यांच्याशी संपर्कात होते आणि त्यात काहीही गैर नव्हतं. पण जसं खरातवर गुन्हेगारी आरोप लागले तसं जुन्या संपर्काचा आधार घेत आमच्यावर आरोप करण्यास सुरुवात झाली, असा थेट आरोप त्यांनी केला. त्यानंतर आता सगळ्यात मोठी बाब समोर आली आहे, ती म्हणजे अशोक खरात सोबत अनेक नेत्यांचे कॉल रेकॉर्ड समोर आल्याची चर्चा. त्यामुळे या प्रकरणाने आता अधिकच गंभीर वळण घेतले असून पुढील काळात आणखीन मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आता काही ठराविक नेत्यांची नावे समोर येत असल्याची चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यामध्ये तब्बल 177 कॉल्स झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याचे सांगितलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात संपर्क का झाला, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरून अंजली दमानिया यांनीही सवाल उपस्थित केला आहे की हे कॉल नेमके कोणत्या कारणासाठी झाले होते. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांच्या आणि अशोक खरात यांच्यामध्ये सुमारे 17 कॉल झाल्याची माहिती समोर येत असल्याची चर्चा आहे. यामुळे या प्रकरणाला आणखीन वेगळं वळण मिळालेलं आहे. दरम्यान अंजली दमानिया यांनी थेट एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारत या कॉल्स मागचं
कारण स्पष्ट करण्याचं आव्हान दिल्याचंही बोललं जात आहे. एकूणच या सर्व घडामोडींमुळे प्रकरणच अधिकच गुंतागुंतीचं बनत असून सत्य काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात आता आणखीन काही बड्या नेत्यांची नावे चर्चेत आलेली आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. चंद्रकांत पाटील, अशोक खरात यांच्यात सुमारे 8 कॉल झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे त्यांनी खरातशी नेमका कोणत्या कारणासाठी संपर्क साधला होता, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसंच सुनील तटकरे आणि अशोक खरात यांच्यामध्ये सुद्धा 8 कॉल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे तटकरे हे खरातच्या संपर्कात का होते आणि इतक्या वेळा संवाद का झाला, याबाबत सुद्धा त्यांना जाब विचारला जात असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या घडामोडींमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनत असून वेगवेगळ्या नेत्यांकडून स्पष्टीकरणांची मागणी वाढत आहे. मात्र या कॉल्स मागचं खरं कारण काय आहे हे अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं तर सध्या आरोप प्रत्यारोपांचा जोरदार राजकीय संघर्ष सुरू असल्याचं स्पष्ट दिसतं. दीपक लोटे यांचे तब्बल 189 कॉल अशोक खरात सोबत झाल्याची चर्चा ही नक्कीच लक्षवेधी आहे. त्याचबरोबर हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचंही सांगितलं जात आहे, ज्यामुळे या प्रकरणाला अधिकच हवा मिळाली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी थेट प्रश्न उपस्थित करत हे कॉल्स का झाले याचं उत्तर मागितलं आहे. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या नेत्यांची चौकशी करावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली असल्याची चर्चा होत आहे. मित्रांनो, सध्याचे समोर येत आहे ते मुख्यतः आरोप आणि दावे या स्वरूपात आहे. कॉल डिटेल्स समोर येणं किंवा व्हिडिओ व्हायरल होणं ही गोष्ट गंभीर असली तरी त्यावरून थेट दोष सिद्ध होत नाही. कोणाशी फोनवर बोलणं किंवा भेटणं यामागे अनेक कारण असू शकतात, व्यक्तिगत, सामाजिक किंवा इतर. राजकीय पातळीवर मात्र अशा गोष्टींचा वापर दबाव निर्माण करण्यासाठी किंवा प्रतिमा खराब करण्यासाठी केला जातो, हे सुद्धा वास्तव आहे. त्यामुळे मित्रांनो, अधिकृत तपास होणं आवश्यक आहे. पुराव्यांची सत्यता तपासली गेली पाहिजे आणि त्यानंतरच निष्कर्ष काढणे योग्य ठरेल. मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.